हॅलो स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत 4.5 आणि 4.6 हे दोन पॉईंट्स जे आपले युनिट नंबर 4चे दोन पॉईंट्स राहिलेले आहेत. युनिट नंबर 4 जे की आपलं प्रोटेक्शन ऑफ अल्टरनेटर आणि ट्रान्सफॉर्मर हे आहे. तर त्याच्यामध्ये जो पार्ट ए आहे तो पार्ट ए आहे प्रोटेक्शन ऑफ अल्टरनेटर. तर प्रोटेक्शन ऑफ अल्टरनेटरमध्ये आपण अल्टरनेटरचे जे फॉल्ट्स होते आणि त्याच्या रिलेटेड जे प्रोटेक्शन्स होते ते स्टडी केले. त्यानंतर पार्ट 2मध्ये प्रोटेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर. मग प्रोटेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मरमध्ये पॉईंट्स कुठले होते, तर फॉल्ट ऑफ अ ट्रान्सफॉर्मरमध्ये कुठले फॉल्ट झाले ते लास्ट लेक्चरला आपण ऑब्झर्व केले. ओके, वेगवेगळे फॉल्ट होते ते. तर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये की जे दोन इम्पॉर्टंट प्रोटेक्शन्स ट्रान्सफॉर्मरला दिले जातात ते म्हणजे डिफरन्शियल प्रोटेक्शन आणि बकॉल्स रिले. याच्या व्यतिरिक्त अर्थ फॉल्ट प्रोटेक्शन पण दिलं जातं ट्रान्सफॉर्मरला, पण ते सेम ॲज अ अल्टरनेटर असतं. अल्टरनेटरमध्ये ज्या ट्रिक्स वापरल्या जातात त्या सेम ट्रिक्स याच्या प्रोटेक्शन्स ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरल्या जातात. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली डिफरन्शियल प्रोटेक्शन ट्रान्सफॉर्मर आणि बकॉल्स रिले हे दोन पॉईंट्स बघायचे. हे दोन्ही जे प्रोटेक्शन्स आहेत, डिफरन्शियल प्रोटेक्शन असेल आणि बकॉल्स रिले, हे दोन्ही ट्रान्सफॉर्मरचे जे इंटरनल फॉल्ट्स होतात तर त्या इंटरनल फॉल्ट्सला काय करतात, प्रोटेक्ट करतात. म्हणजे वाइंडिंग फॉल्ट असू दे, फेस फॉल्ट असू दे, अर्थ फॉल्ट असू दे, ह्या सगळ्या प्रोटेक्शनसाठी कोण डिफरन्शियल प्रोटेक्शन वर्क करतं आणि ॲज वेल ॲज बकॉल्स रिले पण वर्क करतं. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला डिफरन्शियल प्रोटेक्शन ट्रान्सफॉर्मरचा ऑब्झर्व करायचं आहे आणि त्यानंतर बकॉल्स रिले. ओके, तर डिफरन्शियल प्रिन्सिपल आपण ऑलरेडी थर्ड चॅप्टरमध्ये बघितले आहे की डिफरन्शियल प्रिन्सिपल कसं काम करतं. तर त्याच्यामध्ये दोन पॉईंट्स असतात. एक असतं व्होल्टेज डिफरन्शियल किंवा करंट डिफरन्शियल, दॅट इज करंट बॅलन्स प्रोटेक्शन, आणि दुसरं असतं व्होल्टेज डिफरन्शियल, दॅट इज व्होल्टेज बॅलन्स प्रोटेक्शन. ओके, तर बेसिकली प्रॅक्टिकलमध्ये करंट डिफरन्शियल प्रोटेक्शन यूज केलं जातं. ओके, आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये करंट डिफरन्शियल प्रोटेक्शन यूज केलं जातं. ओके, तर डिफरन्शियल प्रोटेक्शन कशासाठी वापरतात, तर जे इंटरनल फॉल्ट्स आहेत ट्रान्सफॉर्मरमध्ये, इंटरनल फॉल्ट्सला प्रोटेक्शन देण्यासाठी आपण डिफरन्शियल प्रोटेक्शन वापरतो. ओके, तर ह्याच्या अंडर काय काय दिले बघा. The faults occur on the transformer is mainly divided into two types, that is external fault आणि internal fault. म्हणजे काही फॉल्ट्स असतात जे ट्रान्सफॉर्मरच्या एक्सटर्नली होतात आणि काही फॉल्ट असतात ते ट्रान्सफॉर्मरच्या इंटरनल होतात. तर एक्सटर्नल फॉल्ट्स इज क्लिअर बाय द रिले सिस्टम outside the transformer within shortest possible time in order to avoid any damage or any danger to the transformer due to these faults. म्हणजे जे एक्सटर्नल फॉल्ट्स होतात की जे ट्रान्सफॉर्मरच्या आउटसाईडला होणार आहेत तर ते वेगवेगळे दुसरे रिलेज वापरून काय केले जातात, तर प्रोटेक्ट केले जातात किंवा डिटेक्ट केले जातात, कारण की त्याच्यामुळे देखील ट्रान्सफॉर्मरला मोठ्या प्रमाणात डॅमेज होऊ शकतं. द प्रोटेक्शन फॉर इंटरनल फॉल्ट्स इन सच अ टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर इज प्रोव्हाइडेड बाय इज डिफरन्शियल प्रोटेक्शन. मग बेसिकली जे डिफरन्शियल प्रोटेक्शन सिस्टम आपण वापरतो, ही डिफरन्शियल प्रोटेक्शन सिस्टम कशासाठी आहे, तर इंटरनल फॉल्टसाठी. ओके, ही डिफरन्शियल प्रोटेक्शन कशासाठी आहे, इंटरनल फॉल्ट्स म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या इंटरनली जे फॉल्ट्स होतात त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपण डिफरन्शियल प्रोटेक्शन सिस्टम वापरतो. ओके, त्यानंतर बघा, डिफरन्शियल प्रोटेक्शन स्कीम आर मेनली यूज्ड फॉर प्रोटेक्शन अगेन्स्ट फेस टू फेस फॉल्ट. म्हणजे दोन फेजमध्ये जर फॉल्ट झाला अँड फेस टू अर्थ फॉल्ट किंवा फेज आणि अर्थ फॉल्टमध्ये झाला तर ह्या मेन प्रॉब्लेमसाठी काय केलं जातं, डिफरन्शियल प्रोटेक्शन वापरलं जातं. कारण मोस्ट ऑफ द फॉल्ट हे फेस टू फेस फॉल्ट किंवा फेस टू अर्थ फॉल्ट असतात. त्यानंतर नेक्स्ट, द डिफरन्शियल प्रोटेक्शन यूज्ड फॉर पॉवर ट्रान्सफॉर्मर इज बेस्ड ऑन मर्स प्राइस सर्क्युलेटिंग करंट प्रिन्सिपल. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की करंट प्रिन्सिपल वापरलं जातं. सर्क्युलेटिंग करंट प्रिन्सिपल म्हणजे की ज्याच्यामध्ये करंटला बेस धरलं जातं. नॉर्मल कंडिशनमध्ये करंट कसा बिहेव करतो आणि अबनॉर्मल कंडिशनमध्ये कसा बिहेव करतो, तर त्या मर्ज प्राइस सर्क्युलेटिंग करंट प्रिन्सिपल ह्याच्यामध्ये मोस्टली वापरलं जातं. सच टाईप्स ऑफ प्रोटेक्शन आर जनरली यूज्ड फॉर ट्रान्सफॉर्मर्स रेटिंग एक्सिडिंग 2 MVA. आणि अशा प्रकारचं जे करंट प्रिन्सिपल वापरून जे डिफरन्शियल प्रोटेक्शन दिलं जातं हे जे ट्रान्सफॉर्मर 2 MVA पेक्षा ज्यांची कपॅसिटी जास्त आहे तर अशा ट्रान्सफॉर्मरसाठी दिलं जातं. ओके, तर ही बेसिक कॉन्सेप्ट झाली अबाउट द डिफरन्शियल प्रोटेक्शन. ह्याच्यात इम्पॉर्टंट पॉईंट होते की दोन प्रकारचे फॉल्ट्स असतात, एक्सटर्नल फॉल्ट आणि इंटरनल फॉल्ट. डिफरन्शियल प्रोटेक्शन हे बेसिकली इंटरनल फॉल्टसाठी वापरतात. ओके, नंतर हे डिफरन्शियल प्रोटेक्शन फॉर पॉवर ट्रान्सफॉर्मरसाठी डिफरन्शियल प्रोटेक्शन दिलेले आहे. तर पहिल्यांदा आपण थोडंसं कन्स्ट्रक्शन बघूया कशा प्रकारे हे प्रोटेक्शन वर्क करतं. आता हा तुमचा पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे की प्रायमरी आणि सेकंडरी अशा दोन प्रकारच्या
हे असतात. ओके, तर आता इथं काय केले, पॉवर ट्रान्सफॉर्मरची जी प्रायमरी आहे ती डेल्टामध्ये कनेक्टेड आहे आणि हा सेकंडरी आहे ती स्टारमध्ये कनेक्टेड. म्हणजे हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा कुठला ट्रान्सफॉर्मर आहे, डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, दिस ट्रान्सफॉर्मर इज अ डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मर. आता ह्याच्या साईडला काय केले, CT कनेक्ट केले. म्हणजे जिथं डेल्टा कनेक्टेड हे आहे, म्हणजे वाइंडिंग डेल्टा कनेक्टेड आहे तिकडं स्टार कनेक्टेड आहे. ओके, CT कसे कनेक्टेड आहेत, स्टारमध्ये. आणि इकडं स्टार कनेक्शन आहे, तर स्टार कनेक्शनमध्ये CTचं कनेक्शन कसं आहे, डेल्टामध्ये. ओके, सो दिस इज कनेक्शन ऑफ पॉवर ट्रान्सफॉर्मर. हे तुमचं पॉवर ट्रान्सफॉर्मरचं कनेक्शन आहे आणि हे जे दोन आहेत हे तुमचे CT आहेत, हे तुमचे CTचं कनेक्शन आहे. ओके, मग डेल्टा स्टार जर ट्रान्सफॉर्मर असेल तर त्याच्या CTचं कनेक्शन कसं असतं, स्टार डेल्टा असतं. सपोज जर ट्रान्सफॉर्मरचे वाइंडिंग डेल्टा डेल्टामध्ये कनेक्ट असेल तर इकडचे CT कसे असणार आहेत, स्टार स्टार कनेक्टेड असणार आहेत. ओके, म्हणजे त्याच्या अपोजिट असतं. जर हे स्टार आणि डेल्टा असेल तर इकडं असणार आहे डेल्टा, CT तुमचे डेल्टा आणि स्टारमध्ये कनेक्टेड असणार आहेत. जर इथं स्टार आणि स्टार असेल तर इथं असतं डेल्टा डेल्टा. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल की पॉवर ट्रान्सफॉर्मरचं जे वाइंडिंग असतं त्या वाइंडिंगच्या अपोजिटमध्ये काय असतं, त्याच्या CTचं कनेक्शन असतं. म्हणजे इथं डेल्टा असेल तर इकडे स्टार असणार, इथं स्टार असेल तर इकडे डेल्टा असणार. हा जर पॉवर ट्रान्सफॉर्मर तुमचा डेल्टा डेल्टा असेल तर CTचं कनेक्शन स्टार स्टार असेल. ओके, तर हे ऑब्झर्वेशन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हे कनेक्शन काय केलेले असतात, हे जे CT आहेत ते एका सर्क्युलेटिंग किंवा रिस्ट्रेनिंग कॉईलला कनेक्ट केलेले असतात आणि त्या रिस्ट्रेनिंग कॉईलमध्ये ऑपरेटिंग कॉईल मर्ज केलेले असते किंवा ऑपरेटिंग लाईन त्याच्याबरोबर मध्ये बसवलेली असते. त्याच्यामध्ये काय दिले बघा, द पॉवर ट्रान्सफॉर्मर इज स्टार कनेक्टेड ऑन वन साईड. जो तुमचा पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे ते एका साईडला काय, स्टार कनेक्टेड, वन साईडला स्टार कनेक्टेड अँड डेल्टा कनेक्टेड ऑन अदर साईड. एका साईडला स्टार कनेक्टेड आणि एका साईडला डेल्टा कनेक्टेड आहे. द CTs ऑफ द स्टार कनेक्टेड साईड, म्हणजे हे स्टार कनेक्ट साईडची जी CT आहे ती कुठल्या कनेक्शनमध्ये आहे रे, डेल्टा कनेक्टेड. अँड दोज ऑन डेल्टा कनेक्टेड साईड, आणि डेल्टा कनेक्टेड साईडची CT आहे कशी आहे ती स्टार कनेक्शनमध्ये, ती स्टार कनेक्टेड. द न्यूट्रल ऑफ द करंट ट्रान्सफॉर्मर स्टार कनेक्शन अँड पॉवर ट्रान्सफॉर्मर स्टार कनेक्शन आर ग्राउंडेड. आता पॉवर ट्रान्सफॉर्मरचं जे हे स्टार कनेक्शन आहे ते देखील ग्राउंड केलेलं आहे आणि CTचं स्टार कनेक्शन आहे ते देखील काय केले, ग्राउंड केले. ओके, सो दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ डिफरन्शियल प्रोटेक्शन ऑफ पॉवर ट्रान्सफॉर्मर. हे त्याचं कन्स्ट्रक्शन झालं. त्यानंतर आता ह्याचं आपल्याला काय बघायचं, वर्किंग बघायचं. ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स हे आहेत की तुमच्या CTचं पॉवर ट्रान्सफॉर्मरचं जे प्रायमरी आणि सेकंडरी जशा कनेक्टेड आहेत त्याच्या अपोजिटमध्ये CTचं कनेक्शन असतं. हा पॉईंट ह्याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट आहे. डेल्टा डेल्टा असेल तर ह्याचं स्टार स्टार असणार, स्टार स्टार असेल तर CT तुमच्या डेल्टा डेल्टामध्ये कनेक्ट करावे लागणार आहेत. ओके, तर आता इथं आपल्याला बघायचं की वर्किंग ऑफ डिफरन्शियल प्रोटेक्शन सिस्टम. डिफरन्शियल प्रोटेक्शन सिस्टमचं वर्किंग कसं होतं. आता ह्याच्यामध्ये काय की ज्यावेळी नॉर्मल कंडिशन असते, नॉर्मल कंडिशन म्हणजे तुमच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये कुठलाही फॉल्ट नाही आणि डिफरन्शियल प्रोटेक्शन हे इंटरनल फॉल्टसाठी वापरलं जातं. म्हणजे हा जो पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे ह्याच्यामध्ये जर काय फॉल्ट झाला तर तो डिटेक्ट करतं. आउटसाईडला इकडं तो डिटेक्ट करत नाही. इकडं आउटसाईडला समजा फॉल्ट झाला तर आउटसाईडचा फॉल्ट तो डिटेक्ट करत नाही. तो फक्त एवढा इंटरनल फॉल्ट काय करतो, डिटेक्ट करतो. मग इंटरनल फॉल्ट कसा डिटेक्ट करतो की ज्यावेळी नॉर्मल कंडिशन असते त्यावेळी नॉर्मल कंडिशनमध्ये ह्याच्यामध्ये नॉर्मल करंट फ्लो होत असतो. म्हणजे सेम करंट फ्लो होत असतो, इकडून आणि इकडून हा सेम करंट फ्लो होत असतो. त्याच्यामुळे ह्या ऑपरेटिंग कॉईलमध्ये जाणारा करंट हा काय असतो, झिरो असतो. कारण की या दोघांच्यामध्ये काहीही डिफरन्स नसतो आणि झिरो करंट असल्यामुळे ह्या ऑपरेटिंग कॉईल असतात त्या काय असतात की इनऑपरेटिव्ह असतात, ते ऑपरेट होत नाहीत. ओके, सेम तिन्हीमध्ये पण तसं होतं. ह्याच्यामध्ये पण करंट होणारा फ्लो असतो, झिरो असतो. म्हणजे नॉर्मल कंडिशनला कुठलाही सर्क्युलेटिंग किंवा डिफरन्स करंट, ॲक्च्युली डिफरन्शियल नाव त्यामुळेच दिले की त्याच्यामधला डिफरन्स, करंटमधला डिफरन्स, तर तो डिफरन्स त्याच्यामध्ये फ्लो होत नाही. त्याच्यामुळे तुमचे जे कॉईल्स असतात ते इनऑपरेटेड होतात. पण ज्यावेळी एखादी अबनॉर्मल कंडिशन येते किंवा फॉल्ट होतो तर त्यावेळी काय होतं की त्या रिस्ट्रेनिंग कॉईलमध्ये किंवा दोन्ही साईडच्या CTमध्ये फ्लो होणारा करंट हा डिफरंट होतो आणि करंट डिफरन्स झाला की त्याचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स याच्यामधून फ्लो होतो, या कॉईलमधून फ्लो होतो. आणि डिफरन्स जर फ्लो झाला तर त्याच्यामुळे इथं फ्लक्स तयार होतात आणि बिकॉज ऑफ फ्लक्स याच्यामध्ये टॉर्क तयार होतो आणि टॉर्क तयार झाल्यामुळे ह्या ऑपरेटिंग कॉईल्स काय करतात, तुमचा जो सर्किट आहे म्हणजे रिलेचं सर्किट ते क्लोज करतात आणि ॲक्टिवेट करतात. आणि ते जे सर्किट आहे ते ट्रिप सर्किट कोणाला देतं, ट्रिप सर्किट सिग्नल, तो जो ट्रिप सिग्नल आहे तो सर्किट ब्रेकरला दिला जातो आणि सर्किट ब्रेकरला तुमच्या काय केलं जातं, क्लोज केलं जातं. तर अशा प्रकारे याचं वर्किंग आहे. ओके, तर याच्या डिस्क्रिप्शनमध्ये काय दिलं बघा, नॉर्मली द ऑपरेटिंग कॉइल्स कॅरीज नो करंट. ह्या ज्या ऑपरेटिंग कॉइल्स आहेत
ह्या म्हणजे करंट कॅरी करत नाहीत कधी नॉर्मल कंडिशनमध्ये, ज्यावेळी कुठलाही फॉल्ट नाही आहे. ॲज द करंट आर बॅलन्स्ड ऑन द बोथ साईड ऑफ द पॉवर ट्रान्सफॉर्मर, आणि दोन्ही साईडला जो करंट असतो तो बॅलन्स्ड असतो दोन्ही साईडला पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या. वेन द इंटरनल फॉल्ट अकर्स इन द पॉवर ट्रान्सफॉर्मर. आता काय झालं, आतापर्यंत आपण बोलत होतो की नॉर्मल कंडिशनबद्दल, आता आपल्याला अबनॉर्मल कंडिशनबद्दल बोलायचं आहे. ज्यावेळी अबनॉर्मल कंडिशन होते किंवा इंटरनल फॉल्ट होतो तुमच्या ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमध्ये, त्यावेळी तो जो करंट बॅलन्स्ड करंट आहे, तो बॅलन्स्ड करंट काय होतो, डिस्टर्ब होतो. आणि बॅलन्स्ड करंट डिस्टर्ब झाल्यामुळं तुमच्या ऑपरेटिंग कॉइलमध्ये करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो. आणि एकदा का ऑपरेटिंग कॉइलमध्ये तो डिफरन्स करंट फ्लो व्हायला स्टार्ट झाला की त्याच्यामध्ये फ्लक्स जनरेट होतात, आणि बिकॉज ऑफ फ्लक्स टॉर्क जनरेट होतो, आणि टॉर्क जनरेट झाल्यामुळे ते ऑपरेटिंग कॉइल्स किंवा तुमचा जो रिले आहे तो ऑपरेट होतो. आणि रिले ऑपरेट झाला की तो ट्रिप सिग्नल कोणाला देतो, सर्किट ब्रेकरला, आणि तुमचा जो सप्लाय आहे तो सप्लाय कट केला जातो किंवा तुमच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरला काय केलं जातं, आयसोलेट केलं जातं. ओके, सो दिस इज द वर्किंग ऑफ डिफरन्शियल प्रोटेक्शन सिस्टम. ओके, तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय की डिफरन्शियल प्रोटेक्शन हे इंटरनल फॉल्टसाठी वापरलं जातं. त्याच्या ज्या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी आणि सेकंडरीच्या ज्या वाइंडिंग आहेत त्याचं कनेक्शन कसं असतं, डेल्टासमध्ये आहे का स्टारमध्ये, ह्याच्या अपोजिट त्याचं सिटीचं कनेक्शन असतं. ओके, आणि नॉर्मल कंडिशनला ऑपरेटिंग कॉइलमध्ये कुठलाही करंट फ्लो होत नाही, आणि ज्यावेळी अबनॉर्मल कंडिशन होते किंवा इंटरनल फॉल्ट होतो त्यावेळी तुमच्या ह्याच्यामधून काय होतं, करंट फ्लो होतो, आणि त्यामुळे तुमचा रिले ऑपरेट होऊन तुमचा स्ट्रिप सिग्नल सर्किट ब्रेकरला दिला जातो. ओके, सो दिस इज अबाउट द डिफरन्शियल प्रोटेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर नेक्स्ट बुकॉल्स रिले. ओके, तर हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बुकॉल्स रिलेचा, कारण हा बऱ्याचदा विचारला जातो. बुकॉल्स रिले फार फेमस क्वेश्चन आहे ट्रान्सफॉर्मरमधला. तर बुकॉल्स रिले कशासाठी, तर इंटरनल जे काही इंटरनल फॉल्ट्स होतात ट्रान्सफॉर्मरमध्ये ते प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा त्याच्यापासून प्रोटेक्शन देण्यासाठी बुकॉल्स रिले वापरला जातो. बुकॉल्स रिलेमध्ये दोन फंक्शन असतात, एकतर तो अलार्म देतो किंवा ट्रिप करतो. जर नॉर्मल फॉल्ट असेल म्हणजे कमी सिव्हिअरचा फॉल्ट असेल तर त्या केसमध्ये तो अलार्म देतो, आणि अलार्म दिल्यानंतर मॅन्युअली तुमचा ट्रान्सफॉर्मर डिस्कनेक्ट केला जातो. पण एखादा मोठा फॉल्ट झाला, सिव्हिअर फॉल्ट असेल, शॉर्ट सर्किट फॉल्ट, तर त्या केसमध्ये तो काय करतो की डायरेक्टली ट्रिप सर्किटला किंवा सर्किट ब्रेकरला सिग्नल देतो, आणि त्या केसमध्ये तुमचा ॲटोमॅटिकली ट्रान्सफॉर्मर वेगळा केला जातो. ओके, तर ह्याच्यामध्ये काय दिले बघा बुकॉल्स रिलेमध्ये, द बुकॉल्स रिले प्रोटेक्ट्स द ट्रान्सफॉर्मर फॉर इंटरनल फॉल्ट्स. ओके, तो इंटरनल फॉल्टसाठी वापरला जातो. दिस इज गॅस ॲक्च्युएटेड रिले, म्हणजे हा जो रिले वर्क करतो तो कशावर करतो, गॅस ॲक्च्युएटेड, म्हणजे गॅसवरती ऑपरेट होतो. म्हणजे कसा ऑपरेट होतो, तर त्याच्यामध्ये ऑइल असतं, आणि ज्यावेळी टेम्परेचर वाढतं किंवा फॉल्ट होतं त्यावेळी ऑब्वियसली टेम्परेचर वाढतं, हिटिंग टेम्परेचर वाढतं. तर हिटिंग वाढल्यामुळं ते जे ऑइल आहे त्या ऑइलमध्ये गॅसेस तयार होतात, आणि त्या गॅसवरती हा काय करतो, वर्क करतो. म्हणून ह्याला इट इज गॅस ॲक्च्युएटेड रिले म्हटलं जातं. द बुकॉल्स रिले इज प्लेस्ड बिटवीन मेन टँक अँड कॉन्झर्वेटर. आता ह्याचं लोकेशन कुठं असतं, तुम्हाला माहिती आहे की ट्रान्सफॉर्मरमध्ये एक कॉन्झर्वेटर असतो वरती, त्याच्यामध्ये ऑइल असतं, आणि मेन टँक असतो. ह्या दोघांच्या मध्ये ह्याचं लोकेशन असतं, ह्या दोघांच्या मध्ये काय असतं, ह्याचं लोकेशन असतं. Such type of relay is used in a transformer having rating higher than 500 kV. 500 kV पेक्षा जर जास्त एखाद्या ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग असेल तरच ह्याला काय केलं जातं, वापरलं जातं. कारण इतर ह्याच्यापेक्षा जर कमी असेल, स्मॉल ट्रान्सफॉर्मर असेल, तर इकॉनॉमिकली ते योग्य नाही याला वापरणं. ओके, कारण की हा रिले खूप महाग आहे, त्यामुळं ह्याच्यापेक्षा 500 kV पेक्षा जर एखादा ट्रान्सफॉर्मर खाली असेल तर ह्या केसमध्ये तो न वापरलेला गब्बारा तो अनइकॉनॉमिकल ठरतो. ओके, त्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ बुकॉल्स रिले. बुकॉल्स रिले कुठल्या प्रिन्सिपलवरती वर्क करतो ते आपल्याला बघायचं आहे. वेन द फॉल्ट अकर्स इनसाइड द ट्रान्सफॉर्मर द टेम्परेचर ऑफ द ऑइल इन्क्रीजेस. कारण की एखादा फॉल्ट झाला तर फॉल्ट झाल्यामुळे काय होतं रे, करंट इन्क्रीज होतं, आणि करंट इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, हिटिंग इफेक्ट काय आपला, हिटिंग इफेक्ट काय सांगतो की I²R. जर करंट वाढला तर त्याच्यामुळे हिटिंगसुद्धा वाढतं. मग हीट वाढल्यामुळे काय होतं की ऑइलचं टेम्परेचर इन्क्रीज होतं, आणि त्यामुळे ऑइल इव्हॉपरेट होतं. द ऑइल इव्हॉपरेट्स इन द फॉर्म ऑफ गॅस, आणि ते इव्हॉपरेट्स आहे ते इन द फॉर्म ऑफ गॅस असतं. द जनरेशन ऑफ द गॅस डिपेंड्स ऑन द मॅग्निट्यूड ऑफ फॉल्ट अकर्स इनसाइड द ट्रान्सफॉर्मर. आणि ते जे जनरेशन किती प्रमाणात गॅस तयार करायचं हे कशावरती डिपेंड आहे, तर ते तुमच्या डिपेंड असतं करंटवरती. म्हणजे तुमचा जर फॉल्ट शॉर्ट सर्किट फॉल्ट मोठा फॉल्ट असेल तर त्या केसमध्ये करंट जास्त जनरेट होणार, आणि करंट जास्त असेल तर त्याच्यामुळे जनरेशन होणारे गॅसेस पण काय असणार आहेत, जास्त असणार आहेत. तर इंटरनल फेल्युअर अकर्स इन द ट्रान्सफॉर्मर आयदर बिकॉज ऑफ द इन्सुलेशन ब्रेकडाऊन बिटवीन द वाइंडिंग, और वाइंडिंग हॅव वीक इनिशियल कॉन्टॅक्ट.
म्हणजे जे इंटरनल फॉल्ट्स होण्याची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये मेन कारण असतं ते इन्सुलेशन फेल्युअर. आणि मोस्ट ऑफ द रिझन्स म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त रिझन जे असतं ते असतं इन्सुलेशन फेल्युअर. इन्सुलेशन फेल्युअर झाल्यामुळेच मोस्ट ऑफ द फॉल्ट होतात. ओके, तर नेक्स्ट, द फॉल्ट इंड्युसेस द आर्क विच इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द गॅस. आणि फॉल्ट झाला की तुम्हाला माहिती आहे आपण सेकंड चॅप्टरमध्ये बघितलं होतं आर्क फॉर्मेशन थेरी. तर त्यामुळे काय होतं, फॉल्ट झाला तर आर्क तयार होतो आणि आर्कमुळे टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि बिकॉज ऑफ टेम्परेचर गॅसेस तयार होतात. द ऑइल बिकम्स इव्हॉपरेट अँड मूव्स अपवर्ड. माहिती आहे तुम्हाला की जर ऑइल इव्हॉपरेट झालं तर त्याच्यामुळे तयार होणारे गॅस हे अपवर्ड डायरेक्शनमध्ये फ्लो होतात. द बकॉल्स रिले डिटेक्ट्स द फेल्युअर. आणि बकॉल्स रिले काय करतो की तो फेल्युअर आहे तो डिटेक्ट करतो आणि गिव्ह अलार्म टू द पर्सनल. आणि तो पहिल्यांदा अलार्म देतो. द ट्रान्सफॉर्मर इज डिस्कनेक्टेड फ्रॉम द मेन सप्लाय फॉर मेंटेनन्स. ओके, जर सिव्हिअर फॉल्ट नसेल, म्हणजे कमी सिव्हिअरचा फॉल्ट असेल तर त्या केसमध्ये तो अलार्म देतो आणि जर जास्त सिव्हिअर फॉल्ट असेल तर त्या केसमध्ये तो ॲटोमॅटिकली डिस्कनेक्ट करतो. ओके, सो दिस इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द बकॉल्स रिले. आता त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन बघा. कन्स्ट्रक्शनमध्ये काय आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये हा जो आहे हा एक तुम्हाला माहिती आहे की ह्याचं जे लोकेशन आहे ते टँक, मेन टँक आणि कॉन्झर्वेटर ह्या दोघांच्या मध्ये असतं. म्हणजे इथून तुमचा कॉन्झर्वेटर असेल आणि इकडे तुमचा ट्रान्सफॉर्मर टँक असेल, ह्या दोघांच्या मध्ये बसवलं जातं. तर हा असतो तो कम्प्लिटली मेटॅलिक चेंबर असतो. त्यानंतर हा टेस्ट कॉक असतो किंवा ड्रेन, आणि इकडं खाली ड्रेन प्लग असतो. तर हा टेस्ट कॉक कशासाठी वापरलेला जातो, तर ज्यावेळी ह्याच्यामध्ये जास्त गॅसेस होतील त्यावेळी ते गॅसेस रिलीज करण्यासाठी टेस्ट कॉक वापरला जातो. त्यानंतर इथं 2 मर्क्युरी स्विचेस असतात. इथं मर्क्युरी स्विच आहेत, याला हिंजेस असतात. इथं 2 हिंजेस, हा पण एक हिंजेस आहे आणि हा असे 2 हिंजेस असतात आणि त्या 2 हिंजेसमध्ये हे मर्क्युरी स्विच असतात. एक मर्क्युरी स्विच असतो तो अलार्म सर्किटसाठी असतो आणि एक असतो तो ट्रिप सर्किटसाठी. ज्यावेळी कमी सिव्हिअरचा फॉल्ट असेल त्यावेळी अलार्म दिलं जातं आणि सिव्हिअर फॉल्ट असेल त्यावेळी डायरेक्टली ट्रिप सर्किटला किंवा सर्किट ब्रेकरला सिग्नल दिला जातो. ओके, आणि हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोट्स असतात. तेच मर्क्युरी स्विच ॲज अ फ्लोट असतात, म्हणजे ते तुमच्या ऑइल्सवरती असे तरंगत असतात फ्लोट्स. ओके, तर आता ह्याच्यामध्ये काय दिले बघा कन्स्ट्रक्शनमध्ये, द बकॉल्स रिले हॅज 2 हिंज्ड विच इज प्लेस्ड इन द मेटॅलिक चेंबर. तर 2 हिंजेस असतात. ते हिंजेस म्हणजे तुम्हाला दाखवलेत की मर्क्युरी स्विच तेच हिंजेस आहेत. तर ते मेटॅलिक चेंबरमध्ये प्लेस्ड असतात. तर दिस मेटॅलिक चेंबर इज कनेक्टेड थ्रू अ पाईप. आणि हा मेटॅलिक चेंबर हा एका पाईपनं कनेक्ट केलेला असतो बिटवीन कॉन्झर्वेटर आणि मेन टँक. तर ह्याचं लोकेशन काय की कॉन्झर्वेटर आणि मेन टँकच्या मध्ये हा बसवला जातो. The one of the hinge is placed in the upper portion of the metallic chamber along with the mercury switch. आता ह्यातला एक हिंजड असतो तो कुठं असतो, अप्पर पोझिशनला बसवलेला असतो विथ मर्क्युरी स्विच. ओके, मर्क्युरी स्विच त्याच्यामध्ये असतो. दिस मर्क्युरी स्विच इज यूज्ड टू ॲक्टिवेटिंग द अलार्म. आणि हा जो मर्क्युरी स्विच आहे तो कशासाठी यूज केला जातो, तर अलार्म ॲक्टिवेट करण्यासाठी वापरला जातो. The other float is placed in the lower portion of the metallic chamber along with the mercury switch. आणि हा एक खाली एक हिंजड बसवला असतो, त्याच्यामध्ये एक मर्क्युरी स्विच असतो लोअर पोझिशनला. दिस स्विच इज युज्ड टू ॲक्च्युएटिंग द ट्रिपिंग सर्किट. आणि हा जो हिंज वापरलेला असतो तो कशासाठी वापरला असतो, तर ट्रिपिंग सर्किटसाठी वापरला असतो. ओके, तर हे झालं याचं कन्स्ट्रक्शन ऑफ द बकॉल्स रिले. त्यानंतर ह्याचं जे ऑपरेशन कसं होतं की ज्यावेळी एखादा इंटरनल फॉल्ट होईल त्यावेळी ह्याच्यामध्ये ऑइल असतं. ओके, तर ऑइलमुळे काय होतं की टेम्परेचर फॉल्ट झाला की टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि बिकॉज ऑफ टेम्परेचर गॅसेस तयार होतात. आणि ह्या गॅसेस तयार झाल्यामुळे काय होतात की हे जे 2 कॉन्टॅक्ट्स असतात इथं, तर ह्याची पोझिशन चेंज होते आणि ते पोझिशन चेंज झाल्यामुळे काय होतं की हे क्लोज्ड होतात. त्याचे 2 कॉन्टॅक्ट्स आहेत ते क्लोज्ड होतात आणि क्लोज्ड कॉन्टॅक्ट झालेत की हे क्लोज्ड कॉन्टॅक्ट्समुळे काय होतं, अलार्म सर्किटला अलार्म दिला जातो. सेम इथं जर सिव्हिअर फॉल्ट असेल तर सिव्हिअर फॉल्टमध्ये हे 2 कॉन्टॅक्ट्स काय होतात, क्लोज होतात आणि हे 2 कॉन्टॅक्ट्स क्लोज झाले की ट्रिप सर्किटला सिग्नल जातो. असं याचं थोडक्यात ऑपरेशन आहे. ओके, सो ऑपरेशन ऑफ बकॉल्स रिले. तर याच्यामध्ये काय दिले बघा, द इंटरनल फॉल्ट ऑफ द ट्रान्सफॉर्मर इंड्युसेस द आर्क इनसाइड द मेन टँक. फॉल्ट झाला की त्याच्यामुळे काय होतं, आर्क तयार होतो इनसाइड द मेन टँक. द ऑइल ऑफ द ट्रान्सफॉर्मर स्टार्ट्स हिटिंग. आणि त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मरचं ऑइल हिटिंग व्हायला स्टार्ट होतं बिकॉज ऑफ थर्मल इफेक्ट. हा थर्मल इफेक्टमुळे द गॅस मूव्ज अपवर्ड. आणि त्याच्यामुळे गॅसेस अपवर्ड होतात म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला फ्लो व्हायला सरतात. आणि फ्यू ऑफ द देअर वेपर्स आर कलेक्टेड इन द अपवर्ड एरिया in the main tank. Because of the evaporation, the level of oil inside the transformer tank is start decreasing. कारण की जर ऑइल इव्हॅपोरेट व्हायला लागलं तर त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मर टँकची जी लेवल आहे ऑइलची ती काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, द मर्क्युरी स्विच प्लेस्ड इनसाइड द मेटॅलिक चेंबर बिकम्स ट्रिप्ड. आणि त्याच्यामुळे जे मर्क्युरी स्विच बसवले तुम्ही मेटॅलिक स्विचच्या चेंबरच्यात ते ट्रिप होतात. अँड द रिले गिव्स अलार्म टू द पर्सनल. आणि त्याच्यामुळे रिलेला
अलार्म दिला जातो. द सप्लाय ऑफ द ट्रान्सफॉर्मर बिकम्स क्लोज अँड स्टार्ट अँड इट इज डिस्कनेक्टेड टू सिस्टम फॉर मेंटेनन्स. आणि तुमच्या ट्रान्सफॉर्मरला डिस्कनेक्ट केला जातो मेंटेनन्स पर्पजसाठी. द रिले हॅज टेस्ट कॉक विथ यूज टू रिलीजिंग द प्रेशर ऑफ द चेंबर. आणि जो रिले असतो त्याला टेस्ट कॉक दिलेला असतो. त्या टेस्ट कॉकनं काय केलं जातं, ते जे प्रेशर आहे ते प्रेशर रिलीज केलं जातं. आणि त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो, वेन द सिव्हिअर फॉल्ट अकर्स इनसाइड द ट्रान्सफॉर्मर, द लोअर मर्क्युरी स्विच इज प्लेस्ड इनसाइड द मेटॅलिक चेंबर, बिकम स्लाइटली टिटेड अँड बिकॉज ऑफ विच ट्रिपिंग सर्किट बिकम्स क्लोज्ड. ओके, सिव्हिअर फॉल्ट झाला तर काय होतं की लोअर मेकॅनिकल स्विच आहे तो ॲक्टिवेट होतो आणि त्याच्यामुळे ट्रिपिंग सर्किट काय होतं, बिकम्स क्लोज्ड. दस ट्रान्सफॉर्मर इज डिस्कनेक्टेड फ्रॉम द मेन सर्किट. आणि त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मर काय केला जातो, तुमचा मेन सर्किटपासून डिस्कनेक्ट केला जातो. ओके, सो दिस इज द ऑपरेशन ऑफ द बकॉल्स रिले. त्यानंतर नेक्स्ट लिमिटेशन्स ऑफ बकॉल्स रिले. आता लिमिटेशन्स किंवा डिसएडव्हान्टेजेस काय याची. द रिले इज युज्ड ओनली इन ऑइल इमर्स्ड ट्रान्सफॉर्मर. जे ऑइल इमर्स्ड ट्रान्सफॉर्मर्स आहेत ह्याच्यामध्येच हा रिले वापरला जाऊ शकतो. कारण की अदर ह्याच्यामध्ये वापरला तर तो वर्किंग नाही करणार, कारण की त्याचं वर्किंग डिपेंड होते ऑइलवरती. इट कॅन, सेकंड डिसएडव्हान्टेज बघा, इट कॅन ओनली डिटेक्ट फॉल्ट बिलो ऑइल लेवल. हा फक्त बिलो ऑइल लेवलचीच फॉल्ट काय करतो, डिटेक्ट करतो. थर्ड डिसएडव्हान्टेज, द रिले डज नॉट प्रोटेक्ट द कनेक्टिंग केबल्स. ज्या ट्रान्सफॉर्मरला कनेक्टिंग केबल्स कनेक्ट असतात त्यांना हा रिले प्रोटेक्ट करत नाही. हेन्स सेपरेट प्रोटेक्शन इज यूज्ड फॉर द केबल्स. आणि त्या केबलसाठी तुम्हाला सेपरेट प्रोटेक्शन द्यावं लागतं. याचा अर्थ की सेपरेट प्रोटेक्शन द्यायचं, याचा अर्थ काय की कॉस्ट तुमची इन्क्रीज झाली. कारण याच्यासाठी सेपरेट प्रोटेक्शन देणं म्हणजे त्याच्यासाठी, त्या प्रोटेक्शनसाठी तुम्हाला सेपरेटली कॉस्ट पेड करावे लागणार आहे. त्यानंतर फोर्थ, द रिस्पॉन्स टाईम ऑफ द रिले इज हाय. ह्याचा रिस्पॉन्स टाईम आहे तो खूप हाय आहे. ओके, द मिनिमम ऑपरेटिंग टाईम ऑफ द रिले इज 0.1 सेकंड. ओके, तर 0.1 सेकंद हा खूप जास्त टाईम आहे प्रोटेक्शनसाठी. कारण की बाकीचे जे रिले आहेत ते अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये काय करतात, वर्क होतात. ओके, सो दिस इज अबाउट द बकॉल्स रिले. तर ह्या युनिटमध्ये, ह्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, डिफरन्शियल प्रोटेक्शन आणि बकॉल्स रिले. तर हे दोन्ही प्रोटेक्शन इंटरनल फॉल्टसाठी वापरतात ट्रान्सफॉर्मरच्या. ह्याच्यामध्ये बकॉल्स रिले खूप इम्पॉर्टंट आहे, तो तुम्हाला एक्झामला बऱ्याचदा विचारला जातो. ओके, सो हे 2 पॉईंट्स होते जे आपले आता कंप्लीट झालेले आहेत. याच्याबरोबर आपलं युनिट 4 इज कंप्लीटेड. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट आपण युनिट 5साठी जाणार आहे, ते म्हणजे प्रोटेक्शन ऑफ बसबार अँड ट्रान्समिशन लाईन. ओके, थँक यू फॉर दिस लिसनिंग दिस लेक्चर.